सो मित्रांनो, फायनली आम्ही सगळे निघालो गोव्याला. पोचलो आम्ही CST ला. CST वरून पकडली ट्रेन बँगलोर एक्सप्रेस. मस्त मजा मस्ती करत आम्ही उतरलो थिम्मी स्टेशन गोवा. थिम्मी स्टेशनला उतरून बाहेर आम्ही निघालो बाईक रेंटवर शोधत असताना एक फायनली आम्हाला 400 रुपये रेंटनी बाईक भेटली. आम्ही सगळे ते स्कूटी घेऊन निघालो पुढे निघत असताना सगळ्यांना लागली भूक लागल्यानंतर आम्ही गेलो एक हॉटेलमध्ये. तिकडं मस्त पावभाजी नाश्ता केला. नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो रिसॉर्टला. रिसॉर्ट भेटला, एक हॉटेल भेटला. मस्त स्विमिंग पूल जोडीला, चांगला व्ह्यू तुम्ही बघू शकता. चारी बाजूनी हॉटेल कसा मस्त सुंदर असा दिसतो. फायनली आम्ही त्याच्यामध्ये 2 BHK रूम घेतला. मग 2 BHK रूम मध्ये मी मित्र डिस्कशन करत होते. चला मी तुम्हाला दाखवतो फर्स्ट बेडरूम. तर फर्स्ट बेडरूम फुल AC. मग आता चला पुढे दाखवतो तुम्हाला सेकंड बेडरूम ही मस्त खूप मोठा असं कपाट बिबाट जोडीला, AC, पंखा, वॉच बीच. आम्ही सगळे मित्र बाहेर बसलेलो, असं निघायचं प्लॅन चालू होता. तुम्हाला दाखवतो बाहेरचा गॅलरी व्ह्यू. असं गॅलरी व्ह्यू बघून मस्त मग आम्ही सगळे मित्र निघालो आपल्या आपल्या गाड्या घेऊन पार्टनर जोडीला. फर्स्ट लोकेशन साठी निघालो आम्ही सगळे. मस्त चांगला व्ह्यू बघत, रोड व्ह्यू बघत निघालो आम्ही पुढे. आला आमचा फर्स्ट लोकेशन अगोडा फोर्ट. मग आम्ही निघालो तिकीटच्या लाईनीला. सगळे मित्र जोडीला निघालो. राहिलो लाईनीला उभे. मग घेतले फायनली तिकीट काउंटरला जाऊन. सगळ्यांना तिकीट घेतले. पर पर्सन 50 रुपये तिकीट चार्ज आहे. फायनल तिकीट घेऊन आम्ही निघालो पुढे. मग सगळ्या मित्रांच्या दिले स्वतःच तिकीट. मग आम्ही आता पुढे चालताना थोडा मॅप व्ह्यू बघितला, म्हणजे कसं समजेल आपल्याला की कुठे काय आहे, ते हिशोब जानकारी भेटेल म्हणून. चला चालत पुढे वरती सीडी चढत गेलो. सीडी चढत जाताना बाहेर बघितलं तर पब्लिक खूप जण आलते इकडे बघायला. पब्लिकचं क्राऊड गर्दी असतं ते बघा, मस्त तुम्ही बघू शकता. अगोटा फोर्टचा सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आमचं सेकंड लोकेशन कॅन्डोलियम बीच गोवा. मस्त आम्ही सगळे जात होतो पुढे. चांगला असा व्ह्यू. फुल पब्लिक कॅन्डोलियम बीचला भरलेली होती, तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. आजूबाजूला चारी साईडला पब्लिक फुल भरलेली होती. मग त्याच्या पुढे पोरांना लागलेली भूक. मस्त आम्ही काही हॉटेलला थांबलो, तिथे नाश्ता वगैरे केलं. पोरं बसलेली होती. मग तिथून आम्ही नाश्ता बिष्टा थोडाफार केलं. मग तिथून निघालो फुल नाईटला. मग आम्ही निघालो कलिंगड बीचला. तुम्ही बघू शकता लाईट फुल नाईट मध्ये कलिंगड बीचचा व्ह्यू काय मस्त दिसतो. आम्ही सगळे मित्र मस्त तिथं बसलो, थोडाफार कोल्ड्रिंक वगैरे